सी आई, नो वर्कलोड, ओनली पगार पाहिजे आई प्राजक्ताला. सी, सकाळच्याला लेट आली आणि आता अर्धवट काम टाकून कुठेतरी निघून गेली. आई, शी नॉलेज, आपण काय तिला फॅक्टरीच्या वर्कलोड मधून काढत नसतो. आणि जरी काढून टाकलं तरी आपल्याच नावाची बॅड पब्लिसिटी करत सुटणार. म्हणजे लास्टला शिराळकरांचाच नेमप्लेट मातीमध्ये. आई, कुठे गेली होतीस असं काम अर्धवट टाकून? प्रॉब्लेम झालता घरला. घरला? पण मग आम्हाला कसं कोणी इन्फॉर्मेशन केलं नाही काय आई? तिकडल्या घरला, माहेरला. ओ येस 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 येस, सॉरी सॉरी हा प्राजक्ता. आई, आपणच मॅड बघा. नाही म्हणजे घरला म्हटल्यावर प्राजक्ताचं सासर घरला नसतं आपल्यासारखं. तिचं घर म्हणजे तिचं माहेर हे आपणच विसरलो नाही का? काय एवढा प्रॉब्लेम झालाय आता म्हणे तुझ्या घरला? पप्पांच्या घरचं छत कोसळलं. पावसा पाण्याचे दिस आहेत. माणसं बोलवले दुरुस्तीला, पण व्हॉट? त्यांना द्यायला पैसे नाहीत पप्पांकडे. आई, जरा उचल मिळेल काय? या सी आई, आय वॉट टेलिंग, हिला वर्कलोड नको, ओनली पगार पाहिजे. फॅक्टरीवर लेट यायचं, वर्कलोड न करता कुठेतरी निघून जायचं, पण पगार मात्र येळेत पाहिजे, तो बी फुकट. आई, लय नड हाय म्हणून मागते मी. हो, मग इकडची नड कोण पुरी करणार? काम तट्टाय म्हणून तुला ओव्हर टाइम करायला सांगितलं होतं, पण तू तेही काम अर्धवट टाकून निघून गेलीस आणि आता वर उचल मागतेस. मिळणार नाही. अहो पण हे बघ, आतापर्यंत तुझ्या बाबतीत खूप वेळा नरमाई दाखवली मी, पण आता नाही. ही नोकरी तू स्वतःहून मागून घेतलीस माझ्याकडे आणि मी ती कुठल्या अटीवर तुला दिले हे तुला चांगलंच ठाऊक आहे. तेव्हा आज दिलेलं सगळं काम पुरं करायचं, त्याच्याशिवाय घरी जायचं नाही, सांगून ठेवते. अगं जा आता कामाला लाग. आई, व्हेरी गुड, व्हेरी गुड फायरिंग केलं ताई तुम्ही तिला. असंच पाहिजे या प्राजक्ताला. दादा, नीट काम बघून घ्या आणि चांगल्या पद्धतीने दुरुस्त करून द्या. हा, ऍडव्हान्स लागल, त्या बिगर कामाला सुरुवात नाही व्हायची. हो दादा, आता आम्ही काय पळून जाणार आहे? कुठं इथंच राहणार आहे की, देतो की पैसे. होय, तुमची सोय अख्ख्या कोल्हापुराला ठाऊक आहे. आता उदारी कवा बी वेळेवर देत नाही तुम्ही. तुमची लेक्चरची खुराक, आमच्या लेकरांचं काय करायचं? अहो, 4 घरची कामं सोडून आलोय तुमच्या हक्केवर. ऍडव्हान्स द्या तरच कामाला सुरुवात होईल. बोला पप्पा. राजू, तो दुरुस्त करणारा माणूस आलाय आणि ऍडव्हान्स मागतोय. पैशाची सोय झाली का? झाली सोय, त्यांना म्हणा उद्या देते. बर दादा, उद्याच्याला दे. मग उद्याच बोलवायचं, आज कशाला बोलवलंय? फुकटचा टाइमपास. झेपत नसेल तर कशाला बोलवताय? अहो दादा, हॅलो प्राजू. घ्या आता या गळक्या छताखाली राहायचं तुमच्या जावयानं. साधं गळकं छत दिवसभरात दुरुस्त करायला जमलं नाही तुम्हाला. हे घ्या पैसे आणि दुरुस्त करून टाका एकदाच. धरा. आले मोठे पैसे घ्यायला. मी आता पैसे दिले तर परत देणार नाही तुम्ही मला, आणि इकडं थांबलो तर दडमान मी मिळणार नाही. मग कशाला द्यायचे तुम्हाला पैसे?
त्या परीस मी बाहेर खाटावरच पडतो. या आली तुमची महाराणी. आधीच बाहेर डास कमी आहेत का, आता हिची बुणबुण चालत. एक काम करतो, त्या परीस मी बाहेर कुठेतरी लॉजवरच राहतो आज. हो सासरे बुवा, त्याचं बिल तुम्ही भरायचं काय? कशाला? कशाला म्हणजे जावयानं या गळक्या छताखाली राहायचं काय? तुझ्या बहिणीला काढू का घराच्या बाहेर? आणू रस्त्यावर? एक फोन केला तर मी ते पण करू शकतोय. ओ सासरे बुवा, एवढं ते लॉजच्या बिलाचं बघा. राजू, मला तर काय बी उमगाना झालंय बघ. अगं करायचं तरी काय आता? हॅलो, पैलवान प्राजक्ता बोला. अहो मॅडम, दिवसभर फोन करून करून दमलोय मी. आमच्या एका जाहिरातीसाठी तुम्हाला विचारतोय. हवं तर सगळं पेमेंट ऍडव्हान्स मध्ये देतो. मॅडम प्लीज जाहिरातीसाठी हो म्हणा. चालतंय, मी तयार आहे तुमची जाहिरात करायला, पण पेमेंट ऍडव्हान्स मध्ये पाहिजे. हो हो, उद्याच देतो पेमेंट आणि अग्रीमेंटही करून टाकूया. ठीक आहे. पप्पा, पैशाची सोय झाली. अजिबात वर्कलोड पेंडिंग राहता कामा नये. सगळं वर्कलोड एकदम टाइमवर कंप्लीट झालं पाहिजे. नो पेंडिंग वर्कलोड, नाहीतर सरळ पगार कट. सांगून ठेवायले. नो लाड अँड ऑल. अंडरस्टँड? नाउ व्हॉट लुकिंग? डू वर्कलोड. शिरळकरांची फॅक्टरी हीच ना? येस. हू यू? पैलवान प्राजक्ताला भेटायचं होतं. कशाला? एक काम होतं त्यांच्याकडे. पैलवान प्राजक्ता इज व्हेरी व्हेरी बिझी इन वर्कलोड नाव. आता नाही भेटता यायचं. गो. अहो 2 मिनिटाचं काम आहे फक्त. नो म्हटलं ना व. नो म्हणजे नो. गो. कांचन, येस आई. कमिंग सून. गो. पैलवान प्राजक्ता, नमस्कार. नमस्कार. ऍक्च्युली काल आपलं फोनवर बोलणं झालं होतं ते जाहिराती संदर्भात. वय वय ताई, 2 मिनिट. हा, बोला की. हे तुमचं कॉन्ट्रॅक्ट आणि आपण असं करूया, तुमचं जे काही फोटोशूट वगैरे आहे ते सगळं आपण आजच करून टाकूया. आज मी संध्याकाळपर्यंत इकडेच असणार आहे कामात. मग कसं करायचं? रात्रीच करूया. साधारण 8ची वेळ चालेल? पण किती वेळ लागेल? फार नाही लागणार, फक्त तासाभराचंच काम आहे. मग चालेल, 8 वाजता करूया. गुड. थँक्यू. हे तुमचं ऍडव्हान्स पेमेंट. थँक्यू. ये तुम्ही. वस्तात, मला जरा बोलायचंय तुमच्याशी. मी कालपासून बोलण्याचा प्रयत्न करते, पण आपली भेटच होईना झाली. व्हॉट टॉकिंग प्राजक्ता? हा? आणि व्हॉट दिस? नो वर्कलोड, ओनली टाइम पास. काय चाललंय काय तुझं ग? तुला गेट टुगेदर करायला फॅक्टरीवर नवीन नवीन लोक काय येत आहेत. तू गप्पा मारत काय बसतेस? वर्कलोड कोण करणार आहे? हा? मी वस्तादांशी बोलायला आली. प्राजक्ता, हिअर वीरू भाऊजी इज नॉट युअर नवरा. इकडे तू नोकर आणि आम्ही मालक.
वहिनी याच अटीवर ठेवून घेतलं होतं आईने हिला भाऊजी इकडे नोकरीवर, नाही का? आणि हिला नग असेल तर तसंही न सांगावं, आम्ही दुसरी बाई बघतो जी इन हाऊस मध्ये तिचा संसार करेल आणि इकडे फॅक्टरीवर वर्कलोड करेल. वट भाऊजी? कामाव्यतिरिक्त दुसरं काय बी बोलण्यात मला रस नाही. अंडरस्टँड प्राजक्ता? नाउ व्हॉट उभी ठोंब्यासारखी? गो अँड डू युअर वर्कलोड. राजू, बरं झालं तू पिंट्याजवळ पैसे दिलेस, पण कुणाकडून उसनं घेतलं नाहीस ना? नाही हो पप्पा, एक काम मिळालं छोटस, त्यावर निभवलं. कसलं काम? त्याचं काय करायचंय, सोड की, काम झालं ना व. मला चटदिशी आटपून निघायचं. बर, तू निघ, आम्ही आवरतो समजा. पप्पा तसं समजा स्वयंपाक करून आली मी, आता इथलं समजा आवरल्यावरच जाते. प्राजक्ता कुठे? आई ती बाहेर गेली आहे, पण स्वयंपाक घरकाम समजा करून मगच गेली. हो, ती तर ते करतेच की, आणि करायलाच पाहिजे. पण आता नक्की कुठे गेली? माहेरलाच गेली असणार आई. काय झालं? ती आतापर्यंत माहेरला तुम्हाला गंडवायला जात होती, पण आज ती माहेरला गेलीच नाही. काय माहेरला नाही गेली? मग कुठे गेली? सर जरा लवकर आटपूया काय, मला निघायचंय. हो हो, आमचे सर आले की एकदा तुमची त्यांच्याशी भेट घालून देतो आणि मग लगेचच फोटोशूटला सुरुवात करूया. अरे सर आलेच. तुम्ही? माझी ऑफर स्वीकारल्याबद्दल धन्यवाद पैलवान प्राजक्ता. पण मी तुमची ऑफर स्वीकारलीच नाही. मी तर यांच्या जाहिरातीला होकार दिलाय. नाही, एजन्सी त्यांचीच आहे, पण त्यांचा क्लायंट मी आहे. आठवतं तुम्हाला मी म्हणालो होतो पुनीत सरदेशमुखला नकार आवडत नाहीत. आता तुम्ही कॉन्ट्रॅक्ट साईन केलंय, ऍडव्हान्स पेमेंट पूर्ण रिसीव्ह केलंय. आता माघार कशी घ्याल? चला कामाला लागूयात आणि मस्त ऍड शूट करूयात. ऑल द बेस्ट. काय जाहिरात? वय जाहिरात, पुनीतजींच्या प्रॉडक्टचं फोटोशूट आहे आज. प्राजक्ताने एका वेगळ्याच ऍड एजन्सीकडनं कॉन्ट्रॅक्ट साईन करून घेतलंय, म्हणजे डायरेक्टली पुनीतजींशी कॉन्टॅक्ट केलाच नाही असं दाखवायला. पण मला बरोबर समजलं. माय गॉड, शिराळकर, व्हॉट इज गंडवा गंडवी? नाही तर काय, पाहिलं काय? म्हणजे शिराळकरांनी त्यांच्या फायद्यासाठी त्या माणसाला इन हाऊस आणलं आणि ही बया यांच्याच उरावर पाय देऊन पुढे निघून गेली. तुला तरी हे ठाऊक होतं का? मला कुठे काय ठाऊक असते तिच्या बाबत? ती कुठं काय सांगते मला? भाऊजी, कुस्तीच्या नावाखाली आधीच डोसकर बसलं नसतं की नाही, ही वेळ नसती आली. पैलवान प्राजक्ता, मस्त झाला फोटोशूट, व्हेरी इम्प्रेसिव्ह. चला मी तुम्हाला घरी सोडतो, तसे मी तिथेच येतोय. या. आई साहेब,
जेवायला येता आलं नाही, उशीर झाला ना आम्हाला बाहेर, त्यामुळे बाहेरच जेवलो आम्ही. तुमच्या सुनेचं ऍड फोटोशूट होतं ना आज. काय कमाल झालंय माहितीये फोटोशूट. तुमची सून आखाड्यातच नाही, कॅमेरा समोर सुद्धा उत्तम परफॉर्मन्स करते. मार्क माय वर्ड्स, सुपरस्टार होणार आहे ती. येतो फ्रेश हो. घरी आलेला पाहुणा सुनेचं कौतुक करून माझ्या तोंडावर हसून निघून गेला. उद्या तुझी ही जाहिरात बघून आणखी काही लोक माझ्या तोंडावर हसायला लागतील. कुणाला विचारून हे सगळं केलं होतीस? कुणाची परवानगी घेतली होतीस? स्वतःच्या नवऱ्याला तरी विचारावं असं वाटलं तुला? आई, दुपारच्याला फॅक्टरीत बोलायचा मी लय प्रयत्न केला, पण भेटच झाली नाही. मग आणखीन जरा वेळ थांबू शकत नव्हतीस काय? एक दिवस थांबली असतीस तर काय बिघडलं असतं? एवढी काय काही झाली? पप्पांच्या घराचं छप्पर कोसळ, ते दुरुस्त करायचं. आईंकडे ऍडव्हान्स मागितला, पण त्यांनी नकार दिला. ती मंडळी मला समजा पगार ऍडव्हान्स मध्ये द्यायला तयार झाली, म्हणून मी सी आई, ही म्हणजे यात बी तुमची चूक आहे, कळलं का तुम्हाला? असंच म्हणायचं हिला. तुम्ही हिला पेमेंट दिलं नाही म्हणून हिने ही ऍड केली. हो काय जाऊ बाई, असं कुठं बाद झालं. वडिलांच्या डोक्यावरचं छप्पर दुरुस्त करायचं निमित्त करून माझ्या घराण्याची इब्रत चव्हाट्यावर आणण्याचा प्रयत्न करतेय. याआधी माझ्या घरातल्या कुठल्याही सुनेनं एवढ्या मर्यादा ओलांडल्या नव्हत्या ज्या तू ओलांडल्यास. या बाबतीत मी तुला कधीच माफ करणार नाही, कधीच नाही. वस्तात अहो, मामांची पप्पांच्या जागी जर तुम्ही असता तर तुमच्यासाठी बी केलंच असतं की. पण मला कोणी समजून घ्यायलाच तयार नाही. कुस्ती मला एवढी कोत्यात आणल असं कवाच वाटलं नव्हतं, कवाच नाही. वस्तात, मला तुम्हाला हे समजा सांगायचं होतं, पण नाही सांगितलंस. फॅक्टरीत तेच तर सांगायला मी. तुला जे काय करायचं होतं ते तुझं करून झालं. तुझ्यामुळं परत एकदा आई दुखावली गेली. आता मला ना काय बोलायचंय ना काय ऐकून घ्यायचंय. तुला जे काय करायचं असेल ते करायला तू मोकळी आहेस. मला आहे ना लई दिवसापासून नाशी झणझणीत मिसळ खावीशी वाटते ग. अगं मम्मा, त्यात काय एवढं? मग तिला सांग की देईल तुला कुकिंग करून मिसळ. पण नको बाई, नको नको नको. अगं हिला अगोदरच सगळ्यांसाठी फूड कुकिंग करायचं असतंय. व्हेरी बिजी बिजी पहिलवान. सो व्हॉट मम्मा, आईने हिला ऑर्डरच केलीये एवढी बडी फूड हीच कुकिंग करेल म्हणून. ए पहिलवान डॉटर ऑफ लॉ, बोला की. व्हॉट बोला? नॉट लिस्निंग मम्मा व्हॉट टेलिंग. मम्माला मिसळ खायची झणझणीत, तेव्हा मम्मासाठी मिसळ बनव तूच. असं बी
तुमचा तो मिसळीचा गाडा लॉकडाऊन झालाय, तेव्हा इथं तरी जरा चांगली झणझणीत मिसळ बनव काय. व्हॉट मम्मा? हाऊ दिस शी शी गॉड, प्राजक्ता प्राजक्ता व्हॉट दिस? हा, पैशासाठी तू ह्या थराला गेली? माझे एकच वस्तात अस्सल कोल्हापुरी प्रोटीन पावडर. हा, मग वीरू भाऊजी कोण? वीरू भाऊजी हो. अगं वीरू भाऊजींनी तुझ्या कुस्तीसाठी व्हॉट व्हॉट नॉट डुईंग. तू त्यांचे असे पांग फेडलेस काय ग? पैसे घावल्यावर त्यांचं नाव बी घेईना झालीस तू आता. हा, अगं हे जर वीरू भाऊजींना कळलं तर त्यांना काय फिलिंग होईल? थिंकिंग. आईना हे कळलं तर आईना काय फिलिंग होईल? हा मम्मा. हा राईट आहे. ते काही नाही, हे आईना शोरूम केलंच पाहिजे. आई जाऊ बाई, आई जाऊ बाई.